एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 47 आपण चालू करतोय. आणि ह्या 7व्या अध्यायामध्ये यदू राजा आणि भगवान अवधूत दत्तात्रय यांचा संवाद चालू आहे. आणि यांच्या संवादामधून ज्यावेळेस यदुराजाने प्रश्न विचारला होता की हे भगवंत, तुम्ही एवढं समाधान राहताय, तुमच्या ठिकाणी समाधान आहे, तुमच्या ठिकाणी एवढं सुख येतं, तुम्ही एवढं शांत येतं, एवढी सगळे लक्षणं, असं कुठलं साधन तुम्ही केलं की या साधनामुळे तुम्हाला हे सुख मिळालं? तुमच्याकडे असं काय आहे की तुम्हाला एवढं सुख मिळतंय? ती कृपा मला करून सांगा. त्याच्यावरती त्याच्या प्रश्नावरती उत्तर ते देतात की म्हणले, हे राजा म्हणले, मी या सृष्टीमध्ये 24 गुरु मानलेत म्हणले, तसे गुरु माझे अनंत आहेत म्हणले, अनेक गुरु आहेत म्हणले, पण त्यात महत्त्वाचे 24 गुरु आहेत. आणि त्यांना मी 24 गुरूंना मी त्यांना गुरु का मानलं तर त्यांच्याकडनं मी काही शिकलोय म्हणले. काहींकडनं मी चांगला गुण घेतलाय आणि काहींच्या ठिकाणचा वाईट गुण आहे, हा गुण आपल्याला घ्यायचा नाही, हे मी त्यांच्याकडनं शिकलो, म्हणून त्यांना गुरु मानले. असे मी 24 गुरु मानलेत. तर 24 गुरूंचा हा संवाद चाललेला आहे. त्यापैकी पहिले सांगितलं पृथ्वीमध्ये वृक्ष असेल, पर्वत असेल का नाही, हे होऊन गेलं. दुसरं सांगितलं पाणी झालं आपलं का नाही, सूर्य पृथ्वी झालं, पाणी झालं, वायू झाला का नाही, पक्षी नाही झाला अजून, वायू झाला. आणि अग्नीचं सुरुवात चालली बघा, अग्नी चाललेला आहे आपला, अग्नी निम्मार्धा होऊन गेलाय. आता काय राहिले बघा, आता पुढे काय सांगतात अजून पाहूया आपण. सो मायया सृष्टीमिदं सदलक्षणं विभुः प्रविष्ट येते तत्वस्वरूपो अग्निर्वैदाशी. श्लोक क्रमांक 47. आपल्या मायेने उत्पन्न केलेल्या या सत्य आणि सत्यरूप जगात प्रविष्ट झालेला आत्मा ज्याप्रमाणे अग्निकाष्ठाचा आकार घेतो त्याप्रमाणे त्या शरीराचा आकार घेतो असे दिसते, पण मूलतः तो आत्मा निराकारच असतो का नाही. बघा, सरळ सरळ श्लोकाचा अर्थ. श्लोक क्रमांक 47. अग्नी सहजे निराकार त्याशी काष्ठानुरूपे आकार दीर्घचक्र वर्तुळ थोर नानाकार भासतो. म्हणजे अग्नी कसा आहे स्वभाव होता? निराकार. म्हणजे निराकार म्हणजे कसा? आकार नाही, त्याला कुठलाच आकार नाही. पण लाकूड जसं असेल ना, जसं लाकड असतं ना, तसं त्या लाकडाच्या संबंधाने तो काय घेत असतो? आकार घेत असतो. आणि जसं लाकूड लांब असेल तर लांब लचक अग्नी होतो काय. लाकूड जर जाड असेल पण जागेवर ठेंगणच असेल तर अग्नी असा जाडा होतो आणि जागेवर राहतो का नाही. तसं जसं लाकूड असेल तसं त्याचा आकार होतो. लाकूड जर वाटोळ असेल वाकडे तिकडे तर अग्नी वाटोळ होतो. लाकूड चपटं असेल तर अग्नी ही चपटं होतो. म्हणजे जसं लाकूड असेल त्याप्रमाणे अग्नी होत असतो. तैशेची भगवंताची भक्ती सो माया कल्पित कल्पान कृती तेत प्रवेशाला सहज स्थिती बहुधा व्यक्ती तो भाषे. भगवंताची भक्ती ही तशीच आहे बघा. कशी भगवंताची भक्ती आहे? जसा लाकूड असेल तसा अग्नी राहतो ना, त्याप्रमाणेच भगवंताची भक्ती आहे. भक्ती करताना भक्त देवाबद्दल जी कल्पना करतो त्याप्रमाणे भगवंत त्याला भासतो, त्याला अनुभवाला येतो. कसा करतो देव? भगवंताची भक्ती पण तशीच. म्हणले कसं आहे? भक्ती करताना भक्त जशी देवाबद्दल कल्पना करीन ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये जसा त्याला देव आवडन ना, जसं त्या देवाला तो आकार देईन ना, तसा देव त्याला भासत असतो, त्याला अनुभवाला येत असतो. जैसे गंगेचे एक जळ भाषे भवरे लहरी कल्लोळ तैसा जगतकारे अखेळ भाषे सकळ जगदात्मा. गंगेचे जल कसे असतं? एकच असतं, बरोबर का नाही. गंगा नदीचं पाणी एकच आहे वरपासून तर खालीपर्यंत, पण तरी ते लाटा, तरंग, भोवरे, खळखळाट इत्यादी प्रमाणे निरनिराळ्या स्वरूपाने भासते. ज्या ठिकाणी जसं जमीन असते ना खालची नदीची, त्याप्रमाणे ती काय होतं? पाण्याला स्वरूप येत असतं. तसंच देव विश्वाच्या आकाराने भासतो. तसा देव सुद्धा कसा असतो? या विश्वाच्या विश्वाच्या आकाराने भासत असतो. अनेक जे रूप आहेत ना सगळे त्याच्या विश्वामधले, हे सगळे रूप कुणाची येतं? त्या देवाचीच आहेत. येते लक्षात का? छाया मंडपीच्या चित्राशी दीप प्रभा भाषे जैसी राम रावण या नावेशे दावी जगाशी नटनाट्य. बघा, किंवा चित्रे दाखवण्याच्या मंडपात बघा दिव्याच्या प्रकाशाने चित्र दिसतात. असं मंडप आहे बघा चित्र दाखवण्याचा. देवाचा प्रकाश त्यात नेला की चित्र दिसायला लागतात. आणि राम रावण इत्यादी नावांनी जगाला खेळ करून दाखवतात. बघा तसंच म्हणले हा खेळ आहे ह्या जगतामध्ये. काय जसं म्हणले ते चित्र दिसतात ना, तसंच राम रावण इत्यादी नावांची जगाला खेळ करून दाखवतात ते चित्र. त्याप्रमाणे तैशी नाना विधे युक्ती नाना मते नाना कृती ते प्रभूशिवने श्रीपते सहज स्थिती नाचवी. म्हणजे थोडक्यात आताचा खेळ बघा दिव्याचा.
लाईटीमध्ये केलेलं असतं ना, एक बल्ला रामापाशी असतो, एक सीतापाशी असतो, एक रावणापाशी असतो, आणि ती लाईट अशी अशी फिरती लाईट फिरली काय होतं आपल्याला, हे सगळे हे चित्र हालताना दिसतात ना, सगळे चित्र कशी दिसतात आपल्याला, हालताना दिसतात. तसं म्हणले परमेश्वर हे काय करतो, त्याचप्रमाणे नाना प्रकारचे प्राणी, नाना मते वेगवेगळ्या, प्रत्येक प्राण्याचं वेगवेगळं मत आहे, प्रत्येक जीवाचं वेगवेगळं मत आहे का नाही. नाना आकृती येतं, अनेक जीव कसं आहे वेगवेगळ्या आकाराचे येतं, कोणी लांबके येतं, कोणी उभे येतं, कोणी सरपाकणार येतं का नाही, कोणी आडवे येतं, कोण कसं आहे कोण कसं आहे. अनेक प्रकारचे प्राणी यात प्रवेश करून कुणी प्रवेश केला आहे त्या परमात्म्याने सर्वांना सहजतेने काय होत नाही, सहजतेने नाचतो तो. काय करतो तो, सहज नाचतो सगळ्या बावल्यांना. हे आता सगळ्या बाहुल्यात आपल्या, हा हे दिसतात ना, ह्या सगळ्या ह्या विश्वामध्ये जेवढे काय आकार दिसतात ह्या सगळ्या बाहुल्या येतात. आणि ह्या बाहुल्याला कोण नाचवतो, तो परमात्मा नाचवतो. कसा नाचवतो, त्याच्यामध्ये चैतन्य रूपाने प्रवेश करतो तोच, आणि मग ते उड्या आणायला लागतात, चालतात काय, बोलतात काय, भांडणं काय करतात का नाही. तैशी यवयाची स्थिती पाहता नानाकार युक्ती, आपण या ते देखे समवृत्ती भेदभ्रांती त्या नाही. योगी सुद्धा अनेक व्यक्ती पाहत असतानाही त्यांना आत्मरूपानेच पाहतो. बघा आता जो खरं साधक आहे, जो खरं महात्मा आहे का नाही, त्याला योगी म्हणलेला आहे या ठिकाणी. आणि असा जो असणारा महात्मा आहे, जो साधू आहे, जो योगी आहे, तो काय करतो, तो सुद्धा ह्या सगळ्या आकारांना आत्मरूपाने पाहतो. तो म्हणत नाही ही झाडे, ही गाय आहे, तो बैल आहे का नाही, ही पशु आहे, पक्षी, असं काय म्हणत नाही. तो का म्हणत नाही, कारण त्याच्या दृष्टीने फक्त आत्माचे आहे, दुसरं काहीच नाही. काय त्याच्या दृष्टीने सगळा हा परमात्माच नाटलेला आहे, अनेक रूपाने, अनंत रूपी, अनंत वेशी, काय हा सगळा परमात्मा नाटलेला आहे. त्यामुळे त्याला भेदभावाची भ्रांती होत नाही. म्हणून हा अमकान तो तमकान, ही शत्रू हा मित्र, असा त्या साधूला, त्या महात्म्याला भेद त्याच्या ठिकाणी होत नाही. ते जे काही पाहे ते ते आपणाची आहे, या उपपत्ती भुवनी बाहे सांगत आहे अवधूत. एवढे सांगून त्या अवधूताने आनंदाच्या भरात हात वर करून सांगितले. बघा एवढं सांगितलं त्या अवधूताने, त्या दत्तात्रयाने, आणि काही त्यांना एवढा आनंद झाला हा सगळा परमात्माची म्हणून, असं वर हात केला त्यांनी आणि सांगितलं काय, योगी जो जो पाहतो ना म्हणले ते सगळं स्वतःच असतो. आनंदाने बरं का असं हात वर करून सांगितलं त्यांनी. काय म्हणजे योगी ना, जे काय पाहतो ना, असं जे काय पाहतो ना, हा सगळा कोण असतो म्हणले, तो स्वतःच असतो म्हणले, पाहणार. या ध्याशी जन्मनाशू आत्मा नित्य अविनाशू, हा दृढ केला विश्वासू गुरु हिमांशू करुणी. अवधूत पुढे म्हणाले, जन्म मृत्यू फक्त देहाला आहे. कुणाला आहे जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, फक्त देहाला आहे. देह जन्मतून देहच मरतो. पण आत्मा मात्र नित्य कसा आहे, तो नित्य आहे, अविनाशी आहे. ही श्रद्धा माझ्या मनात दृढ होण्यासाठी मी चंद्राला गुरु केले. बघा मात्र ही श्रद्धा, कारण आता आपल्या ठिकाणी आपलं सगळं माहीत झालंय, फक्त ही श्रद्धा आहे ना, हा बुद्धीचा निश्चय करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि असाच बुद्धीचा निश्चय करण्यासाठी मी काय केलं म्हणले, चंद्राला गुरु मानलं म्हणले, चंद्राला गुरु केलं म्हणले मी. बघा आता विसर्गाद्या शमशानतां भावा देहस्य नात्मनाः, कलानामित्व चंद्रश्यम कालेना व्यक्ता वर्तमानाः. श्लोक क्रमांक 48. जन्मापासून मरणापर्यंत 6 भावविकार फक्त देहाचे असतात, आत्मेचे नसतात. हे अव्यक्त अशा काळाच्या योगाने चंद्राच्या कला जशा कमी जास्त होतात त्याप्रमाणे आहे. शुक्ल कृष्ण पक्ष पाडी, चंद्रकळांची वाडी मोडी, ते नितचंद्री नाही ओढी, तैशी रोकडी योगिया. चंद्राच्या कला कशा येतात, शुक्ल पक्षामध्ये वाढतात, शुक्ल पक्षाला की चंद्राच्या कला वाढायला लागतात, आणि कृष्ण पक्षामध्ये ते कमी होतात. पण त्यामुळे चंद्र काय कमी जास्त होतो का, चंद्र आहे तसंच राहतो. चंद्र कसा असतो, आहे तसंच असतो, फक्त आपल्याला दिसतं का तसं, पृथ्वीची सावली त्याच्यावरती आलेली असते, म्हणून चंद्र आपल्याला काय दिसतो, कमी कमी झालेला दिसतो, वाढलेला दिसतो का नाही, कशामुळे दिसतो. पण चंद्रामध्ये काही बदल आहे का, अजिबात नाही. तसा म्हणले महात्मा असतो, हा त्याची स्थिती तशीच आहे म्हणले, महात्म्याची सुद्धा त्याची स्थिती सुद्धा कशी म्हणले, तशीच आहे म्हणले. बघा आता कसं आहे, जन्मनाशादी षडविकार हे देहाशीच साचार, आत्मा विनाशी निर्विकार अनंत अपार स्वरूपत्वे. जन्म झाल्यानंतर त्याची देहाची वाढ होणं, स्थिती परत, आता वाढ थांबली, आता स्थिती स्थिर राहिला, आणि नंतर परत काय व्हायला लागला, हळूहळू हळूहळू परत त्या देहाची झीज व्हायला लागली, नाश इत्यादी, आणि शेवटी नाश होतो. हे सगळे जे विकार आहेत, हे सगळे विकार फक्त देहालाच आहेत. कुठे इथं देहाला आहेत. आणि आत्मा अविनाशी अनंत अपार निराकार असतो. आत्मा कसा आहे, अविनाशी अनंत निराकार आहे. त्याचे देहाचे गुणधर्म आत्म्याला नाहीत. म्हणून घटू स्वभावे नाशवंतू असे,
त्या माझी चंद्रमा बिंबलासे नश्वरी अनश्वर दिशे विकार दोषे लिंपेना. घट नाश पावणार आहे. घट कसा आहे? नाश पावणार आहे. घट म्हणजे काय? मडकं, गाडगं. ते कसं आहे? नाश पावणार आहे. त्यातील पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. आता त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं संध्याकाळच्या वेळेस ते चंद्राचं प्रतिबिंब दिसतं का नाही? आपल्याला दिसतं. तसेच नाशवंत शरीरात जे अविनाशी तत्व दिसते ते विकार पावत नाही. मग आता मला सांगा बरं, मग त्याच्या गाडग्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं, मग पाणी हलवलं की ती पण हलत आहे. पाण्यामध्ये ते थोडंसं काय पाणी थोडंसं गळगळ केलं की ती पण काय होतं? चंद्रबिंब पण गळगळ होत असतं. पण ती बिंब गळगळ होतं. जे वास्तविक पाहता जे खरोखरचं चंद्र त्याच्यामध्ये काही बदल होतो का? पाणी हल्लं म्हणून ते हलतं का? चंद्र खरोखरचं हलतो का? त्या पाण्यामध्ये थोडंसं ते पाणी गळगळ केलं म्हणून चंद्र असं मलिन झाला का? तेव्हा आता नाही झाला. तसं म्हणले ह्या देहामध्ये सुद्धा काय जे आत्मवस्तू आहे ना ती कशी अविनाशी आहे. त्याच्यामध्ये जसं देहामध्ये ती राहते फक्त, पण देहाची गुणाने ती काय होत नाही, त्याच्या ठिकाणी मलिनता येत नाही, ती नाश पावत नाही, ते जन्माला तिच्यावर देहाचा कुठलाही विकार तिला काय होत नाही, बाधत नाही. घटासवे चंद्राशी उत्पत्ती नाही नाशासवे नाश प्राप्ती चंद्रमा फुले सहज स्थिती नाश उत्पत्ती रहितो. घटाबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही. असं होतं का? गट तयार झाला म्हणजे त्याच्याबरोबर चंद्र पण आला किंवा नाशही पावत नाही, किंवा आता गट फुकले म्हणून चंद्र पण नष्ट झाला, असं होतं का? नाही. तो घट्याप्रमाणे नसून स्वाभाविक स्वरूपात नाशरहित असतो. बघा तो कसा आहे? घट्याच्या प्रमाणे नाही, तो स्वाभाविक तो कसा आहे? त्याच्या रूपामध्ये आणि नाशरहित आहे. मग आता तुम्ही गाडगं तयार केलं, गाडग्यात पाणी भरलं, मग तुम्हाला चंद्राचं प्रतिबिंब दिसायला लागलं. गाडगं फुटून गेलं, मग आता त्याला चंद्राचं प्रतिबिंब चंद्र मेला का? तो आहे त्याच्या स्वरूपापाशी आहे तसाच आहे तो. त्याच्यामध्ये काहीच बिघाड झालेला नाही. तसं तुमचा देह जन्माला आला म्हणून काही आत्म्याला नवीन आत्मा जन्माला आला असं होत नाही, किंवा देह मेला म्हणून आत्मा मेला असं होत नाही. येते लक्षात? तैसा योगिया निजरूपपणे देहासवे नाही होणे देह निमाल्या नाही निमणे अखंडपणे परिपूर्ण. तसाच योगी आत्मरूप असल्याने देहाबरोबर जन्मत नाही. बघा, आणि किंवा मरतही नाही. तो आपल्या ठिकाणी कसा आहे? अखंड आहे, परिपूर्ण आहे. त्याचे कमीपणी होत नाही, जास्तपणाही होत नाही का नाही. असा असणारा, नित्य असणारा, स्थिर असणारा, अविनाशी असणारा असा परमात्मा, असं आत्मस्वरूप आपलं तसंच आहे तसंच आहे. काळाची अलक्ष गती दाखवे नाश आणि उत्पत्ती ते काळ सत्ता देहाप्रते आत्मस्थिती नातळे. काळाची गती गहन आहे. काळाची गती कशी आहे? गहन आहे. ती जरी उत्पत्ती व नाश दाखवत असली तरी ती त्याची सत्ता देहापुरती चालते. काळाची गती कशी आहे? गहन आहे. गहन म्हणजे न कळणारी म्हणले, पण तरी ती सुद्धा जरी अशी असली, न कळणारी जरी असली, पण उत्पत्तीचे नाश ती दाखवतात. ती काय करते? जन्माला आणलेलं दाखवते आणि नाश केलेलं दाखवतं. पण असं जरी असलं तरी ते त्याच्या ह्याच्यामध्ये काय सत्ता देहापुरतीच चालते. फक्त त्याची सत्ता कुठे आहे? फक्त जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच आहे. म्हणजे आत्मस्वरूपाला कालगती स्पर्श करत नाही. आत्मस्वरूप आहे ना आपलं, आणि ते आत्मस्वरूप आपलं आहे बरं का, आपण आहे ते स्वरूप, आणि ते आपल्या स्वरूपाला काळाची गती स्पर्श करत नाही. सांगा बरं, मग आता आपण मरणारे आहोत का? आपण जन्म घेणारे आहोत का? आपण इथं अनेक आहेत का? एकच आहेत आपण. म्हणून काळाचे सामर्थ्य आगाध आहे हे जरी खरे, पण केवळ देहापुरते आहे. ते कशापुरते? फक्त देहापुरतं. म्हणून मी देह नाही, आधी देह काही खरा का नाही. हा ब्रह्मांडी पसारा बुजगावणी चोर आहे काळाची. कुणाचं बुजगाव नाही? काळाचं बुजगाव नाही. म्हणून आत्मस्थिती पुढे बिचाऱ्या काळाचे काही चालत नाही, काही चालत नाही. कारण त्याला सुद्धा आधार कोणाचा आहे? त्याचाच आधार आहे त्याला सुद्धा. कुणाला? काळाला सुद्धा. सूक्ष्म काळ गती सांगता वेगे आठवले अवधूता सिंहावलोकने मागोता अग्निदृष्टांता सांगतो. मग काळाची अशी सूक्ष्म गती सांगत असता सिंहावलोकन म्हणजे न्यायाने, सिंहावलोकन न्यायाने तो पुन्हा अग्नीचा दृष्टांत सांगू लागला. मग ही काळाची गती सांगत असताना परत त्यांनी काय केलं? सिंहावलोकन म्हणजे बारीक विचार करून त्यांनी बघा समजून देण्यासाठी त्यांनी काय केलं? पुन्हा अग्नीचं परत दृष्टांत सांगायला सुरुवात केली. समजलं पाहिजे ना त्यासाठी. कालेन होग वेगेन भूतानां प्रभावापयो नित्यवापी न दृश्यन्ते आत्मा अनो अग्रयार्था चिर्षिमाम. श्लोक क्रमांक 49.
कालप्रवाहाप्रमाणे देहांची उत्पत्ती स्थिती विनाश होत असेल तरी ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाळेच्या ठिकाणी उत्पत्ती स्थिती व लय होत असूनही दिसून येत नाही, त्याप्रमाणे आत्मदृष्ट्या पाहता ते प्रतीत होत नाही. काय सांगते? काळ नदीचा महावेगू सूक्ष्मगती वाहता ओघू ते भूत तरंगा जन्मभंगू देखताची जगून एक दखे. काळाची नदीचा वेग फार आहे. म्हणजे काळाची नदीचा वेग कसा आहे? फार मोठा आहे. त्याची गती सूक्ष्म आहे. गती कशी त्याची? काळाची सूक्ष्म आहे. तरंगाप्रमाणे ह्या प्रवाहात प्राणी जन्मतात आणि विलाय जातात. असा तरंग म्हणजे काय होतं? समुद्रावर पाण्यावर जसे तरंग तयार होतो ना, जसं तरंग तयार होतो ना, म्हणजे काय? लाट तयार झाली, नष्ट झाली, परत तयार झाली, नष्ट झाली. तसं म्हणले या ठिकाणी काय होतो? जीव जन्माला येतो, प्राणी जन्माला येतो आणि मरण पावतो. एक जन्माला आणि मरण म्हणजे काय? तरंगच एक या काळाच्या वर चाललेला काय सृष्टीवरती, पण म्हणजे त्या आत्मस्वरूपावरती. पण लोक हे प्रत्यय ही पाहत असूनही ते पाहिल्यासारखे वागतात. म्हणजे कसं आहे? लोकांना कळतंय जन्माला आला मेला, जन्माला आला मेला, हे सगळं कळतं लोकांना. पण तरी पण ते कसं वागतात? न पाहिल्यासारखे वागतात, पाहून न पाहिल्यासारखे वागतात. जर्जरित प्रजान वाहता नदी माझी ओसन, षडविकार तेची परिपूर्ण भवरे दारुण भवताती. या नदीत जर्जर झालेला लोकरूपी कचरा वाहत असतो. बघा ही नदी कशी आहे? जर्जर झालेली. आणि याच्यामध्ये कोणता कचरा वाहतोय? लोकरूपी कचरा. जन्माला यायचा मरायचा का नाही? काम क्रोधादी षडविकार हेच ह्याच्यामध्ये भवरे आहेत. ह्याच्यामध्ये कसले भवरे आहेत? काम क्रोधादी. काम म्हणजे वासना, इच्छा, क्रोध म्हणजे द्वेष, राग, भय का नाही, हे सगळे भवरे याच्या ठिकाणचे. बाल्य तारुणांचे खळाळ, वार्धक्याचे मंद जळ, जन्म मरणांचे उसाळ, आती कल्लोळ उठते. बाल्य व तारुण हाच त्या प्राण्यांचा खळखळाट, वृद्धपण हेच त्याचं संत वाहणारे पाणी, जन्म व मरण यांच्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत. बघा बाल्य म्हणजे लहानपण, तरुणपण, हे त्या पाण्याचे काही खळखळणाऱ्या लाटा येतात. आणि वृद्धापण म्हणजे म्हातारपणी काय? संत वाहणारं पाणी. कारण चालक असतं ना बाळ, जेव्हा लहान असतं ती चालक असतं, तरुण झालं ते आणखीन चालक होतं, आणि नंतर वृद्ध व्हायला लागले की हळूहळू संत स्थिर व्हायला लागत का नाही? तसं आहे म्हणले हे जन्म आणि मरण यांच्या मोठमोठ्या ह्या लाटा आहेत. बघा जन्माला येणं आणि मरण काय? जन्माला येणं म्हणजे मोठ्या लाटा येतात, आणि ती लाट नष्ट होऊन म्हणजे काय? लाट परत मुक्ती तयार होऊन परत संपत शेवटी विरून जाते, त्याला म्हणायचं मरण. येते लक्षात? ओघ वेगाच्या कडाडी पडत आयुष्याची दरडी, स्वर्गादी देवळे तोडी, शिखराची पाडी सुरेंद्र. प्रवाहाच्या वेगाने आयुष्याची दरड कोसळून पडते. बघा कशाच्या वेगाने? प्रवाहाच्या वेगाने. ह्या प्रवाहाच्या वेगाने आयुष्याची दरड आहे ना, म्हणजे आता प्रवाहच एवढा आहे की आयुष्य म्हणजे काय? जन्म आल्यानंतरची सुरुवात होतं ना का नाही? 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष का नाही, 10 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष, ही जी आयुष्याची दरड आहे ही काय होते? हळूहळू कमी व शेवटी कोसळून जाते. स्वर्ग आदी उच्च लोक हेच ते देवळ आहे. बघा ह्याच्यामध्ये देवळ कोणते इथं? ह्याच्यामध्ये स्वर्ग का नाही, आधी स्वर्ग, ब्रह्मलोक का नाही, स्वर्गलोक हे जे आहेत ना, हे उच्च प्रकारचे त्या ठिकाणची देवळं आहेत. काळ हा त्या देवळांना सुद्धा पाडतो. म्हणजे स्वर्गातल्या लोकांनाही मारावं लागतं, ब्रह्मलोकातल्या देवांनाही मारावं लागतं, सगळ्याला मारावं लागतं. म्हणजे त्यांच्या शिखरावर असलेल्या इंद्रादिकांनाही त्यांना खाली फाडतो तो काळ, म्हणजे त्यांना सुद्धा मारतो, त्यांना सुद्धा मारावं लागतं. आता जे मारणार आहे ते तुम्हाला तारते का? सांगा बरं. तळी रिचविता घोगे, पाताळादी विवरे वेगे, नासुनिया पन्नगे, अंगभंगे अडीमोडी करी. ही लाट पाताळात घुसली की पाताळाच्या विवरावर सर्पाचाही नाश करते. ही लाट काय कुठं होती? पाताळातही घुसते, आणि पाताळात घुसल्याबरोबर काय करते? ती जी लाटा आहेत ना, ह्या लाटा त्या ठिकाणचा सर्पांचाही नाश करून टाकते. आता पाताळामध्ये सर्प आहेत. येशिया जी काळ ओघाशी, घडी मोडी भूत तरंगाशी, होतशी अहर्निशी ते कोणाशी लक्षेना. या काळात प्रवाहात पंचमहाभूतांची सतत घडामोड चाललेली असते. बघा या काळामध्ये काय? हे जे पंचमहाभूत आहेत, हे पंचमहाभूत म्हणजे काय होत्या? ते हे वेगवेगळ्या पंचमहाभूत हेच असतात, फक्त वेगवेगळ्या रूपाने काय होत्या? ते पहिले नष्ट व्हायचे म्हणजे काय होतं? जो आकार धारण केलेला असतो ना, तो नष्ट करायचा, परत नवीन आकार धारण करायचा, परत नष्ट करायचा, परत नवीन आकार धारण करायचा. म्हणजे कसं? बघा
तुम्हाला सांगतो, सोनं आहे सोनं. सोन्याची अंगठी केली, आता परत मोडली, काय केलं, कानातलं फुल केलं, परत मोडलं, नाकातली मुरणी केली, परत मोडले, परत अंगठी केली. हा, तसं काय सोन्यामध्ये काय बदल आहे का? फक्त आकारामध्ये बदल. तसे पंचमहाभूते तेच येतं, फक्त काय होतं ते आकार बदलतात. पण सहज सहज सहजासहजी कोणाच्या ते लक्षात येत नाही. येतं का सांगा बरं? गेला ना म्हणते, चांगला होता, असा होता, तसा होता, गेला मरून म्हणले. आता परत कधी भेटायचा आपल्याला? आता कुठे गेलाय? त्याच्यामध्ये जे पंचमहाभूते होते ते तुझ्यामध्ये पण आहेत, ते सगळ्या जगतामध्ये पण आहेत. मग त्याला कुठं जाणं नाही का? नाही, फक्त आकार बदलला त्यांनी. जसं सोन्याचं पहिलं अंगठी मोडली, कानातलं फुल केलं, तसं आकार बदललाय फक्त. हा देह सोडला, नवीन धारण केला त्यांनी. त्याच्यामध्ये काही बदल आहे का? काहीच नाही. आणि तुझ्या माझ्या रूपाने, म्हणजे तुमच्या आमच्या रूपाने कोणी सगळा तोच आहे. पण जीवाच्या ती लक्षात येत नाही. जय महाप्रलय मेघू गडाडी, तय पूर चढे कडाडे, ब्रह्मादिक तरवर उपडी, समोळे संशेडी वाहविले. महाप्रलय आला की महामेघांचा मोठा गडगडाट होतो. बघा, महाप्रलय आला म्हणजे काय होतं? मोठमोठे जे महामेघ आहेत ना, त्यांचा गडगडाट व्हायला लागतो आणि वार पूर येतो, आणि त्यात ब्रह्मदेवासारखे मोठमोठे वृक्ष सुद्धा उन्मळून पडतात. हा, त्यांचे शेंगेसह ते वाहून जातात. बघा, ब्रह्मदेवासारखे सुद्धा काय होत्यात, त्यात उन्मळून पडतात, म्हणजे वाहून जातात, ते सुद्धा नष्ट होतात. त्याला सांगायचे काय थोडक्यात? ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मलोक सुद्धा नष्ट होतो याच्यामध्ये, ब्रह्मदेवाला सुद्धा मारावं लागत आहे. मग आता आपल्याला म्हणला मला अमर होऊ दे, ते म्हणला मीच मरतोय तर तुला कुठून अमर? हा, शिकाय हिरण्यकशिपू, रावण का नाही, कुंभकर्ण हे गेले होते ना. जय जय अत्यांतिक पूर झडे, ते वैकुंठ कैलासही बुडे, ते काळारी गुण घडे, हे आवचकते घडे कदा. म्हणले ब्रह्मलोकच काय म्हणले? अरे म्हणले, तुझं फारच वाढलं ना, तो वैकुंठ कैलास हे सुद्धा बुडून जातात म्हणले. त्या ठिकाणी जेथे काळाचा प्रवेश नेहमी होत नाही, तिथे महाप्रलयाची वेळ आली ना, तिथं मात्र काळाचा काय होतो? तिथं कैलास का नाही, वैकुंठ याचा सुद्धा तो गाज घेतो म्हणले महाप्रलय. म्हणजे त्यांना सुद्धा मारावं लागतं, विष्णुदेवाला, महादेवाला, याला ब्रह्मदेवाला, याला सुद्धा मारावं लागतं म्हणले. तुमचं आमचं काय येऊन बसलात मग? आता सांगा, ह्या सुद्धा मोठमोठे लागता येतात. ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव हे सुद्धा काय येतात मोठमोठे, हे लयच मोठ्याला लागता येतात. पण ते काय नष्ट होत नाहीत. काय नष्ट होत नाही? काय ते लय मोठ्याला येतात, पण हळूहळू त्यांना सुद्धा काय लागतं, नष्ट व्हावंच लागत. अनिवार काळ नदीची गती, सूक्ष्म लक्षणा निश्चिती, ते सूक्ष्म गतीची स्थिती, आती निगुती परेशी. काळरूपी नदी अनावर आहे. अनावर आहे काळरूपी नदी, म्हणजे कशी अनावर म्हणजे आहे, हा, न समजणारी आहे, न ते म्हणजे काय होणार नाही, तिला आवर्ता न येणारी ती. तिची गती लक्षात येतच नाही कोणाच्या. इतकी का लक्षात? इतकी ती सूक्ष्म आहे. ती कशी सांग बघ, किती सूक्ष्म आहे म्हणले? सांगतो म्हणले, तुला ऐक म्हणले. आता कोणाची गती? काळाची गती. कशी, किती सूक्ष्म आहे म्हणले? सांगतो म्हणले, ऐक. दीपतोची तो हा म्हणते, परी शिखा क्षणा क्षणा जाते, ते लक्षणा सूक्ष्म गती अंत म्हणते विजला. बघा काय होतं, आपण देवापुढे दिवा लावतो, बरोबर का? दिवा लावतो म्हणजे काय? देवीची ज्योत लावतो. म्हणजे त्या दिव्यामध्ये काय काय असतं? ती दिवा घेतला आपण, त्याच्यामध्ये वात असते, त्याच्यामध्ये तेल असतं, आणि तेल टाकल्यानंतर आपण ते वाताला आपण अग्नी लावितो, त्याला म्हणायचं दिवा लावला का नाही. असा असणारा दिवा. आता ते दिव्याची ज्योत आहे, ती सतत तीच कायम आहे का नाही, असं दिसतं आपल्याला, दिसतं का नाही आपल्याला? पण काय होतं, त्या ज्योतीतील जळणारे जे कण आहेत ना, क्षणक्षणी बदलत असतात. त्यातले जे कण आहेत ना, ते काय होतात, क्षणक्षणी बदलत असतात. म्हणजे काय होतं माहिती आहे का? आता जी कापसाचं वात आहे, ती वात, आणि ती वातेला आपण सुरुवातीच्या तिच्या टोकाला काय लावला, आपण तो अग्नी लावला. काय केला? अग्नी लावला. तर ती अग्नी लावल्याबरोबर काय होतं, आता टोकाचा जो अग्नी असतो तो जळून संपून जातो, मागं अग्नी चालू होतो. तर जो मागचा असतो तो परत पुढे येतो, जो मागचा असतो ना तो परत पुढे येतो, आणि पुढे आला की मागून परत नवीन तयार होतो. ती पुढचा परत संपतो, पुढे आलेला असतो ना की परत संपतो, तोपर्यंत जो मागचा नवीन तयार झाला असतो तो परत पुढे येतो. अशा पद्धतीने वातही जळत जाते, तिथलं तेलही संपत जातं, आणि अग्नीचे कण पण काय होतात, ते सतत बदलत राहतात. तसं म्हणले, तिची या स्वरूपाची जाणीव म्हणले आपल्याला होते का? नाही होत आपल्याला. आपल्याला तोच जाळ आहे का नाही, तोच अग्नी आहे, तीच वात आहे. एक दिवस ते वात संपून जाते का नाही, आणि दिवा विजून जातो. तेल संपत आणि दिवा विजून जातो. शेवटी दिवा विजला म्हणजे आपल्याला काय होतं, आपल्याला आपण म्हणतो विजला पाहिजे दिवा, काय झालं, निमाला, म्हणजे काय झालं, विजला तो दिवा. आता प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ, ते काळीचे म्हणती बरळ, तैशी काळ गती आकळ, लोक सकळ नेनते. किंवा नदीतील पाणी सतत बदलत असते.
आता नदीचं पाणी वाहत आहे. मला सांगा, आता आपली वांगदरी गाव आहे, आपली वांगदरीची घोड नदी आहे, वरून पाणी आलं, वरून येणारं पाणी आपल्या गावामध्ये आलं. आता मला सांगा, परत आणखीन आपण दुसऱ्या दिवशी गेलो, मला सांग कालचं जे पाणी होतं तेच पाणी किती परत आता ते पाणी गेलं पुढे निघून. आता दुसरं पाणी तिथं आलं, परत आलं का नाही दुसरं पाणी. म्हणजे काय होतं, ते सतत बदलत राहतंय. काय होतं, ते सतत बदलत राहतं, प्रत्येक क्षणी नवीन येत असते, पण तीच नदी आणि तेच पाणी आपण असे म्हणत असतो का नाही. बघा नाही, घोड नदी म्हणली तेच पाणी म्हणले, बघा नदीला किती पाणी आहे का नाही. आपण म्हणतो का पाणी बदललंय आता, तेच पाणी म्हणतो. तशीच काळाची गती अगम्य आहे, तशीच काळाची गती न समजणारी आहे, सामान्यांच्या लक्षातही ती येत नाही. म्हणून लोक असे समजतात की आपणा सकट सर्वजण असेच कायम राहणार आहेत. म्हणून आपल्याला काय वाटतंय, आपण मरणारच नाहीत, आपण कायम रूपीच राहणार आहेत. म्हणून आपण पुढचं भविष्य करतो, मी असं करीन, मी तसं करीन, हे करीन, तुला जगून देणार नाही, तुझं काय करीन, अस्तित्व नष्ट करीन. हा, एवढं बोलत आपण का आपल्याला वाटतं आपण मरणारच नाहीत, आपण अमर येतं. म्हणून प्रत्यक्ष पाहता देहाशी, काळ वयसे ते ग्राशी, बाल्य कोमार तारुण्याशी, निकट काळाशी न देखते. प्रत्यक्ष आपल्या देहाकडे जर पाहिलं तर असे दिसून येते की बघा, आपल्या देहाकडे जर पाहिलं ना, काय दिसतं आपल्याला, हा देहाचा ह्यो काळ काय करतो, नित्यग्रास करीत आहे, हळूहळू खातोय त्याला. घडोघडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश का नाही. काय करतोय काळ, घडी घडीला वाट पाहतोय आपली, आता किती राहिलं याचं. मला सांगा, आपण जन्माला आलो तेव्हा केवढं होतं आपण, आता ती राहिली का आपली देशात तशी. म्हणजे ती काळाने खाऊन घेतली का नाही. परत बालरूपाला आलो, परत ती पण काळाने गती खाल्ली, परत तरुण झालो आपण, परत ती काळाने गती खाऊन घेतली आपली, बरोबर का नाही. परत आता वृद्धपणा आला आणि ती पण काय करणार आहे, काळ आपलं ती खाऊन घेणार आहे. पिकल्या पान वस फुल दिटे, आयुष्य शेवटी देह तैसा, घडी घडी काळ याची वाट्याची पाहे, अजून किती आहे अवकाश का नाही. जसं मला पिकलेलं पाणी काय होतं, आधी कसं असतं, ती कवळ असतं एकदम कोंब निघाल्याला, हळूहळू ती मोठं होतं आणि एक दिवस ती त्याला पिकत आणि शेवटी गळून पडतं. तसं हे द्यायचं आहे का नाही. म्हणून बाल्य तारुण आधी जे वय अवस्था येतात त्या काळाचे असतात. काळ फार जवळ असतो, पण त्याला कोणी पाहत नाही. सतत आपल्या जवळ आहे, पण आपल्याला कोणाला दिसत नाही. आपल्याला आपण जर म्हणलं ना आपल्याला मर, तू मर म्हणलं की ते सण होत नाही आपल्याला. मला मर म्हणतो, अरे तू मरणार आहे, मी मरणार आहे, सगळीच मरणार आहेत. ते मृत्यूच आपल्या जवळ आहे, हाय की कोणाला माहिती. आपल्याला एखादा म्हणत आपल्याला राग येतो त्याचा. हा, अलक्ष काळाची काळगती, या लागी गुरु केला गबसते, त्यापासून शिकलो स्थिती, तेही नृपाते परियशी. अशी काळाची गती आघात आहे, म्हणून अग्नीच्या ज्वाळांचे निरीक्षण करून मी हे तत्व शिकलो. म्हणून हे राजा, मी सूर्याला गुरु मानले, त्यापासून मी काय शिकलो ते सांगतो म्हणले. बघा काय केलं, अशी काळाची गती कशी आघात आहे न कळणारी. म्हणून मी काय केलं म्हणले, अग्नीच्या ज्वाळा जशा असतात ना, अग्नीच्या ज्वाळा, अग्नी पेटला, त्या ज्वाळा निघते नाही का, फडफड फडफड करत वर जातात त्या. आता मला सांगा बरं, आता जी वर गेली त्या ज्योतीमध्ये त्या ज्वाळामध्ये बदल होत राहतो का नाही. पहिले गेली इजून गेली, परत दुसरी ती इजून जाते, परत तिसरी ती. त्या आपल्याला आपण पाहतो त्यांना, पण आपल्या लक्षात येत नाही, ती राहतच नाही. लक्षात येतं का आपल्याला सांगा बरं. पहिली संपून गेली, दुसरी आली, ती संपून गेली, परत तिसरी आली. आपल्या लक्षात येतं का, हे येत नाही. तसं काळाची गती आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणून ह्याचा मी विचार केला आणि म्हणून मी सूर्याला गुरु मानलं म्हणले. कुणाला गुरु मानलं मी, सूर्याला गुरु मानलं. बघा आता त्याच्याकडनं मी काय शिकलो ते सांगतो म्हणले मी, ऐका. गुण रे गुणानुपादत्ते, यथा कालम विमुष्यती, न तेषु यजुत्ते योगी, गोर्भिर्ग यव गोपिती. ही श्लोक क्रमांक 50. योगी इंद्रियांनी विषयाचे ग्रहण करतो व कोणी योग्य याचक आला असता ते विषय त्याला देऊन टाकतो. या व्यवहारात त्याला हे मी मिळवले व मी हे दिले असा अभिनिवेश नसतो. हे सूर्याप्रमाणेच असते. सूर्य पृथ्वीवरील जल आकर्षण करून घेतो व ते जल पावसाच्या रूपाने पृथ्वीवर सोडतो. तसेच हे निराभिमान कर्म असते. बघा हे शिकलो म्हणले मी सूर्याकडनं. काय शिकलो ऐका आता. सूर्य काळे निजकरणी, रसे सहित शोषे पाणी, तोचे वर्षा काळे वर्षोनी निमवी जनी सहस्र सुधा. अशी काळाची गती आघात आहे. काळाची गती कशी, अशी फार महान आहे. अग्नीच्या ज्वाळाचे निरीक्षण करून मी हे तत्व शिकलो. मग ती झालं नाही का आपले, कुठे गेलं, खाली आले. सूर्य आपल्या किरणाने कसं आहे म्हणजे विशिष्ट काळात समुद्राच्या पाण्याचे शोषण करतो. आता उन्हाळा लागलाय, काय करतो तो,
तुमचं समुद्रातलं पाणी, नद्यांचं पाणी, तलावातलं पाणी सगळं काय करतो, शोषण करतो. एवढं ऊन वाढलंय की ते पाणी तापतं आणि त्याचं बाष्पीभवन काय होतं, ते वर निघून जातं. पण त्याच पाण्याचा वर्षा काळामध्ये वर्षा करून लोकांना तृप्त करतो. मग हे 2-3 महिने त्याचा हाच कार्यक्रम चालला असतो सूर्याचा. काय करायचं, नुसतं तापायचं आणि पाणी सगळं वर खिचून घ्यायचं परत. आणि आता सगळं खिचून झालं की परत वर्षा काळ आला, म्हणजे पावसाचे दिवस आले की परत तेच पाणी ते काय करतो, खाली परत सोडायचं. आणखीन खाली सोडून देतो. डग खाली हा, उतरायचं. डग तयार जगाच्या रूपामध्ये वर साकून ठेवतं ते. आणि आता ते वर्षा काळ आला की ते जग परत आणखीन वाया लागतात वाऱ्याच्या निमित्ताने, आणि ते काय करतात, परत ते पाणी सोडायला लागतात. सूर्य शोषुनी घे किरणी, ते शोषिते लक्षण नेनो कोणी, देता मेघमुखे वर्षुनी, निववी आवनी जनिशी. पण सूर्याचे जलशोषण लोकांच्या लक्षात येत नाही. येतं का लक्षाला, आपल्याला कळतं का आपल्याला? हा, पाणी आटलं म्हणून, पाणी कमी झालं. मग मला सांगा, पाणी ते शोषण करतं म्हणून तर पाणी कमी पडतंय आपल्याला, का नाही? ते करू तुमचं नद्या, नाले, समुद्र यातलं पाणी शोषण करत नाही. ते तुमच्या आपण आता हे शरीर आहे, शरीराला सुद्धा पाणी शोषण करून घेतो. शोषित. तुमचे जे वनस्पती येतात त्याला सुद्धा पाणी शोषण करून घेतो. त्यामुळे काय होतं, हे जे पिकं येतं, हे जे वनस्पती येतात, किंवा हा जीव आहे, मनुष्य आहे, जे प्राणी येतं, त्याला सारखं सारखं पाणी प्यावं लागतं. का? कारण तो पाणी ओढून घेत असतो ना, म्हणून त्याला परत परत प्यावं लागतं. वालावा सोडावा लागतो त्याला म्हणून. पण हे आपल्या लक्षात येतं का, सांगा बरं? सूर्य पाणी ओढून घेतोय म्हणून येतं का लक्षात आपल्याला? नाही येत आपल्याला. आपण म्हणतो लयच गरम होतं यास, लयच उष्णता यास, लय सूर्य तापलं यास. पण ते पाणी शोषून घेतं म्हणून कळतं का आपल्याला? नाही कळत. कारण सूर्य लक्षात येत नाही आपल्याला. कळायला काय झालं कळायला, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण सूर्याला त्याचा अभिमान नाही. बरं, सूर्य काय करतो आता, मग सगळं पाणी शोषून घ्यायचं, परत पाऊस पाडायचा. मग त्याला त्याचा अभिमान आहे का, मी पाऊस पाडतो म्हणून? का नाही? आहे का अभिमान त्याचा? नाही. ते तुमचं घेतो तुम्हाला देतो, का नाही? व पावसाळ्याच्या रूपाने तेच जल पाहून लोकांना परत तो तृप्तही करतो. ते सूर्याला कशाचा, सूर्याला गर्व नाही, त्याला त्याचा अभिमान नाही की मी लोकांची तृप्ती करतो म्हणून पाण्याने. तैशेची युगयाची परी, अल्पजाचे अंगीकारी, त्याचे मनोरथ पूर्ण करी, सहस्र प्रकारे ही तत्वे. तसंच बघा, आता मला सांगा, हे आपलं भारतातलं सरकार आहे, भारताचं सरकार, का नाही? केंद्र सरकार, राज्य सरकार, हे काय करतंय, प्रत्येक आपल्या देशामधून, आपल्या राज्यामधून, गावागावामधून, प्रत्येकाचं का नाही व्यवसायामधून ते काय करतं, कर रूपाने निधी गोळा करतं. सरकार करतं का नाही? हे सगळा तुमचा पैसा कोणाचा आहे? सगळा तुमचा आमचा पैसा आहे, सगळा सरकारकडे आहे तो. मग हाच पैसा ते काय करतं, सगळं गोळा करतं. आणि मग कुठं कुणाचं काम करायचंय, कुठं रोडची कामं करा, कोण ह्याची कामं करा, कोण त्याची कामं करा, तेच कामाला परत पैसा लावितं. म्हणजे आपला पैसा घेतं आणि आपल्याच पैशात ते काय करतं, सगळे सार्वजनिक कामं करायला लागत. आपल्याला वाटतं ना बाया किती सारखंच काम मोठं केलं. हा, पण ते पैसा कोणाचा असतो? आपला असतो. तसंच सूर्य काय करतो, हे सगळं घेतो आणि आपल्याला परत देतो. मग त्याला तसं गर्व नसतो. तसं योग्याची जी मनस्थिती आहे तशीच असते. म्हणजे ज्याच्याकडून काही थोडे स्वीकारतो तो, त्याचे 1000 प्रकाराने हित करतो, हे त्याचे मनोरथ पूर्ण करतो. जो महात्मा असतो ना, जो साधू असतो ना, तो काय करतो, तो पण असं करतो. तुमच्याकडून 10 रुपये घेतले ना, तुम्हाला त्या 10 रुपयाच्या बदल्यात काहीतरी अनमोल त्यांनी देऊन गेलेला असतो. ते कळत नाही आपल्याला. बघा ना म्हणले, तो कीर्तनाचे पैसे घेतोय म्हणले, असं करतोय तसं करतोय, पण तुम्हाला ते देतो काय, ते तुमच्या लक्षात येतं का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी कीर्तनाचे पैसे मागावा, याचा अर्थ असा नाही. म्हणून देत राहावा, ज्याच्याकडे जे आहे ना त्यांनी ते देत राहावा, वाक्यात राहावा. त्यांनी कसं वाटावं, त्यांनी निष्कामपणे, म्हणजे कुठलीच अपेक्षा न करता ते देत राहावं फक्त. आणि तसं जसं देईन ना तो, तसं तसं त्याला ते नवीन मिळत चालन त्याला. हा निसर्गाचा नियम आहे, पण हा नियम आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला द्यायचं आपल्याला कळत नाही, फक्त मिळवायचं कम कळतं आपल्याला, आणि दाबून धरायचं, आणि ती कुजून जातं शेवटी. काय होतं, शेवटी कुजून जातं. येतं का उपयोगाला कोणाच्या? अनेक लाखो रुपये पडलेत लोकांच्या बँकेच्या खात्यामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये कोणाचा पैसा आला का आम्हाला सांगा बरं? सोनं नाणं पडलंय खात्यांमध्ये, कुणाच्या बँकेमध्ये, तिजोरीमध्ये. कुणाच्या कामाला आलं हे सगळं? गेली मरून. ते काय काहींची इष्ट गेलं, वारं राहिलं नाही कोण, अशी अवस्था झाली. तरी लोकांना कळा ना अजून, तरी लोक अजून जागे व्हायला. माझी जमीन, माझं घर, माझं दार, माझ्या कंपन्या, माझे कारखाने भगवंतानेच आणलं होतं, ती काय कुठून आलो? हा, पण हे म्हणतात ना लोक, समजतंय का? लोक विचार करतात का, समाज करतोय का? नाही करत. म्हणून वाहत राहिलं पाहिजे, सतत वाहत, प्रत्येक गोष्ट वाहत राहिली पाहिजे. तुमचा पैसा वाहत राहिला पाहिजे, तुमचं ज्ञान वाहत राहिलं पाहिजे, तुम्ही वाहत राहिले पाहिजे. ज्याशी सविता योगी आत्माराम, त्यांचे पुरती सकळ काम, अंती करून या निष्काम, विश्रामधाम आणि ते. अशा आत्मानंदामध्ये रमलेल्या योग्याची जी सेवा करतात बघा, असे जे आत्मानंदामध्ये, आत्मस्वरूपामध्ये जे तल्लीन होऊन गेलेले आहेत, एकरूप होऊन गेलेत, अशाच महात्म्यांची जी सेवा करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात.
काय होता म्हणून सांगितलंय ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, मग काय केलं पाहिजे, सेवा हा दारवांका. निष्काम. हा, कशी सेवा केली पाहिजे, निष्काम. त्या साधू संतांची महात्म्यांची सेवा केली पाहिजे, ती पण निष्काम सेवा केली पाहिजे, सेवक होऊन त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना मालक केलं पाहिजे. तर होतं काय होतं म्हणले, तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात, ते ज्ञान आपल्याला होत असतं आणि ते त्यांना निष्काम करून मोक्ष मिळवून देतो. बघा, ते ज्ञान प्राप्त होतं म्हणजे काय होतं, त्याला मोक्ष मिळून जातो शेवटी. सेवा करणं एवढं सोपं नाही आहे का, मूर्तीची सेवा करणं लय सोपं आहे, फोटोची सेवा करणं लय सोपं आहे, खरोखरची सांगा बरं करणं सोपं आहे का, साधूची सेवा करणं, जीवाची सेवा करणं सोपं आहे का, हा, आई बापाची सेवा करणं सोपं आहे का, नाही ना, आई बापाची सेवा बी अवघडच हा, आहे. का अवघड आहे, कारण त्याला तुम्ही किती केलं तरी पण त्याला कळत आहे ना, चांगले का वाईट आहे का काय आहे का, त्यांचं समाधान झालं तर पाहिजे, समाधान तर झालं पाहिजे ना त्यांचं, गंमत अशी आहे ना. चला, ये व योगी आपुले योग बळे, विषयो सेविते इंद्रिय मेळे, जे देते त्याशी यथा काळे, कृपा बळे निवबिते. याप्रमाणे योगी इंद्रियाने विषयांचे सेवन करत असतो. योगी काय करतो, याप्रमाणे विषयांचं सेवन करत असतो, पण त्याला जे कोणी काही विषय देतात त्यांच्यावर तो कृपा करतो आणि त्यांचे कितीही पट फल देऊन टाकतो. बघा, आता महात्मा झालाय, तो ज्ञानी आहे, मग तो काही विषय भोगत नाही का, तो सुद्धा विषय काय करतो, त्या विषयांचं सेवन करतो त्या इंद्रियांनी, पण जे जे विषय जो देतो ना त्याला देत असताना तो काय त्या पटीने त्याला पण त्याला परतफेड त्याची करत असतो. पण ह्याने पैशाच्या रूपाने केली, मग तू पैशाच्या रूपाने करणार नाही, कृपेच्या रूपाने करणार, ज्ञानाच्या रूपाने करणार, त्याचं कल्याण करण्याच्या रूपाने करणार, असं असतं. पण ते जीवाला कळत नाही. त्याशी विषयो देता का घेता, आसक्त नाही सर्वथा, रसू शोखुनी घेता देता, अलिप्त सविता तैसे ते. पण विषय घेताना आणि देताना त्याची त्यावर सर्वथा आसक्त नसते. बघा, मग जरी त्याला कोणी विषय दिला किंवा त्याच्याकडनं घेतला तर त्याच्याकडे म्हणजे घेतानाही त्याची आसक्ती नसते, म्हणजे आणि देताही त्याची आसक्ती नसते. बाबा ते आता मला देतोय, मग ते माझ्याकडे असावा, त्याने मला दिलंय, काय नसतं त्याला, दिलं काय नाही दिलं काय त्याला काही फरक पडत नाही. आणि आता त्याने दिलंय म्हणून ह्याने त्याला द्यायचंय म्हणून त्याला पण काही फरक पडत नाही, मी देतोय म्हणून का आता मी त्याच्यावर मोठा उपकार केलाय, असं त्याचं काय नसतं. त्याला काय ती जणू काय आलं काय गेलं काय, त्याला त्याचं ठाम ठिकाणं नसतं, त्याचं काय त्याला पत्ता नसतो त्याचा. सूर्य जसा पाणी शोषून घेतो व पाऊस पाडतो आणि अलिप्त असतो, तसा योग्य काय करतो, घेतो आणि देतो, आणि घेऊन देऊन पण अलिप्त असतो. हा, घेतो आणि देतो, दिसतो ते आपल्यासारख्याला, त्याने पैसे घेतलं बघा ना मुली, त्या अमक्याकडून, ते शिष्याकडून त्याला एवढे पैसे घेतले, साईबाबा मागायचे ना, रुपया द्या का नाही, 2 रुपये द्या का नाही, 4 आणे द्या का नाही, 20 आणे द्या, साईबाबा मागायचे का नाही. पण त्या बदल्यात ते का मागत होते, कारण त्यांनी त्याचं त्या चरित्रामध्ये त्यांचं वर्णन आलेलं. का मागायचे ते पैसे, कारण त्या पैशाच्या रूपात ते तुमचं काय करत होते, नाही वाढवा नव्हते करीत, ते तुमच्या ठिकाणी असणारे जे पाप आहे ते पाप ते काही त्याचा पापाचा स्वीकार करत होते त्याच्या रूपाने, आणि तुमच्या ठिकाणी पुण्य वाढल्यामुळं तुम्हाला सुखाचे दिवस येत होते. पण हे ते देणाऱ्याला कळत होतं का, नव्हतं कळत. तसं आहे म्हणले हे. बुद्ध ते स्वेन भेदेन व्यक्तिस्त यव तद्वताः, लक्ष्ये ते स्थूलमतिभिर्तात्मा, चाविस्तो अकर्वतः. श्लोक क्रमांक 51. स्वरूपात स्थित असलेले आत्मा दैवात्मक दृष्टीला प्रतीत होत नाही, पण सामान्य लोकांना देहादिक उपाधीमध्ये प्रतिबिंबत अशा रूपातच या उपाधीत प्रविष्ट झाल्यासारखा प्रतिबिंब रूपाने सूर्य जसा दिसतो तसा आत्मा प्रतीत होतो. सूर्या थिल्लरा माझी बिंबला, मूड म्हणती थिल्लरी बुडाला, त्याचेने कंपे कंपो मानिला, ढवळे ढवळला म्हणती तो. डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते. डबकं असतं ना पाणी साठलेलं, त्याच्यामध्ये काय होतं, सूर्याचं प्रतिबिंब पडतं. पण तेव्हा आज्ञे लोक सूर्य डबक्यात बुडाला असे कधी समजतात. म्हणजे आज्ञे म्हणजे ज्याला जीव काय होतं, जे आज्ञेने ज्याला समजत नाही का ते काय म्हणतंय, बघा ना म्हणले सूर्य काय होता, ते डबक्यामध्ये बुडाला का नाही, ते चिखलानी भरून गेला म्हणतात का नाही. पाणी हलवले की सूर्य ते काय होतं, ते हलतं, तसे ते समजतात. पण पाणी गढूळ झाले की ते काय म्हणतात, सूर्य मळाला गढूळ झाला, असे म्हणते काय होतात समजतात. त्या थिल्लरा ते नातळता, गगनी अलिप्त जेवी सविता, तैशीचे योगियांची योग्यता, देहातीता देहकर्मी. पण सूर्य जसा डबक्यात नसून अलिप्त असतो तसा योगी हे तो महात्मा कसा असतो, देहामध्ये जरी असला तर देहापेक्षा तो वेगळा असतो, देहाचा त्याचा काही संबंध नसतो. आपण पाहत असताना देहभावाने त्याला पाहत असतो, त्याला देहाच्या रूपाने आपण पाहत असतो, पण महात्मा तसा नाही, आणि म्हणून आपल्याला महात्मा कळत नाही.
त्याशी देहबुद्धीचे ने छंदे म्हणते योगिया देही नांदे त्या देहाचे नि नाना भादे स्वबुद्धी भेदे बांधिला म्हणते योगी देहात. देह म्हणजे मी अशा भावनेने नांदत असतो. योगी काय आहे? देहामध्ये राहतो आणि देह म्हणजे मी अशा भावनेने नांदत असतो असे लोकांना वाटतं, पण तसं नाही. बघा काही पुढे सांगतात बघा. त्याशी न देहाचे बाधित भान हे न कळे त्याचे गुह्य ज्ञान दोराचे ने सापे जाण दासून कोण मारिला. पण त्याला देहाच्या बाबतीत ममत्व नसते. जर देहामध्ये असला ना तो, त्याला देहाचं ममत्व आहे का? तो म्हणतो का हा देह माझा आहे, हा किंवा मी देह आहे असं म्हणतो का तो? नाही. त्या देहाकडे त्याचं लक्षच नसतं. त्याची आंतरिक स्थिती लोकांना कळत नाही. ज्या जीव आहे ना, त्या अज्ञान जीवाला त्या साधूची अंतःकरणाची स्थिती काय आहे ते त्याला कळत नसती. जसा म्हणजे दोरीवर सर्प भासतो आपल्याला का नाही, दोरीवर अशी दोरी पडलेली असते आणि पूर्णपणे उजेड नाही, पूर्ण अंधार पण नाही. अशा स्थितीमध्ये आपण म्हणजे सायंकाळच्या टायमाला आपण रस्त्याने जात असताना दोरी दिसली आपल्याला, पण आपल्याला काय बघतो भासतो सर्प आहे म्हणून. मग त्या सर्पात जाऊन कधी कोण मेलाय का? मेला का आतापर्यंत कोण? हा, कोणच मेला नाही. तसं म्हणते जसं ते अशक्य आहे तसं म्हणले, तसं ये आत्मा तो चिदाकाशी मिथ्या देही मिथ्यात्व वेशी बिंबुनी दावी देह कर्माशी नव्हे ते त्याशी बाधक. त्याचप्रमाणे योगी आत्मरूपाने चिदाकाशात असून मिथ्या देहात मिथ्या रूपानेच प्रतिबिंबित होत असतो. तसं म्हणले तो महात्मा कसा आहे? आत्मरूपाने चिदाकाशामध्ये. कसा आहे तो? चिदाकाशामध्ये म्हणजे सगळ्यामध्ये व्यापक येतो असा असून काय ह्या मिथ्या देहामध्ये मिथ्या रूपाने तो प्रतिबिंबित होतो. मिथ्या देह कसा आहे? हा मिथ्या आहे. मिथ्या असताना देहामध्ये तो कसा होतो? मिथ्या असताना प्रतिबिंबित होत असतो आपल्याला, व देहाचे कर्म तो करतो असे वाटते, पण त्याला बाधक होत नाही. जसं डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडले, मग ते खरं आहे का? आहे का? खरं आहे का? सूर्याला माहिती आहे का माझं प्रतिबिंब डबक्यात पडले म्हणून? त्याला काही कल्पना पण नाही त्याची. तसं ह्या देहामध्ये त्या आत्मस्वरूपाचं काही प्रतिबिंब पडलेलं आहे ते त्याला माहितीही नाही. त्याला त्याचं काय त्याची हीच नाही त्याच्याकडे. काय त्याचं मी असं आहे, मग आता प्रतिबिंब पडलंय, मग आता मी हे कर्म करतोय, मी ते कर्म करतोय. त्याला काय त्याचं काय त्याला भानच नाही त्याचं अजिबात. असा महात्मा राहत असतो. त्यामुळे त्याने देहाने केलेले कर्म त्याला कधी बाधक होत नाहीत. देखी आपणा ते जळी बिंबला परी न म्हणे मी जळी बुडाला तैसा देहाती तो झाला नाही भेला देह कर्मा. स्वतःचे प्रतिबिंब पाणी जरी पडलेले पाहून मी बुडालो अशी कोणी म्हणत नाही का? म्हणतो सांगा बरं. नदीच्या कडेला उभं राहिलाय किंवा तळ्याच्या कडेला उभं राहिलाय आणि त्या डोकावलं त्याने असं किंवा विहिरीत डोकावलं आणि प्रतिबिंब आपल्याला दिसतं का नाही प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये? म्हणतो का मी बुडालो त्या पाण्यामध्ये असं म्हणतो का देव? जसं तसं कोण म्हणत नाही. त्याप्रमाणे मी देहाहून भिन्न आहे असे ज्याला ज्ञान झालेले असते तो देहाच्या कर्माने कधी बद्ध होतच नाही. आता ज्याला कळलंय चांगलं देह म्हणजे मीच नाही, आता देहाने काय कर्म केले म्हणजे ह्याला लागते ना? बरं सांगा बरं तुम्ही, लागेल का? काहीच लागणार नाही त्याला. मग तसंच आहे ना, ते समजून घ्यायचंय. मग देहाने केलेलं कर्म जर तुम्हाला नाही तर मग पाप पुण्य आहे का तुला? मग पाप पुण्य पण आपल्याला नाही. मग पाप पुण्य आपल्याला नाही म्हणल्यावर मग आता मला सांगा बरं, मग परत जन्माला घेणं आहे का आपल्याला? किती सोपं आहे सांगा बरं मला. साधूने किती सोपं करून दिलंय, पण आपल्या बुद्धीमध्ये बसत नाहीत. आपण देहाच्या संबंधानेच पाहतो अजून. मग मी दे असा, मग मला असं केलं, मग मी त्याला तसं केलं, मग त्याने मला असं करायला पाहिजे ना का? मग हे चुकीचं नाही का? आणि ते बरोबर नाही का? आणि असं करणं बरोबर आहे का? हे कशा संबंधाने झालं? सगळं देहाच्या संबंधाने झालं. अरे तू देह नाही, आपण कोण आहे? आत्मस्वरूप आहोत हे तू विसरूनच जातो. त्याला सांगून दिलं तरी सुद्धा म्हणजे त्याचं काय होत नाही, बुद्धीचा निश्चय होत नसतो. म्हणून देखुनी मृगजळाचा पुरू मूर्ख करो धाविती तारू तैसा मिथ्या हा संसारू भयंकरू मूर्खाशी. म्हणून मृगजळाचा पूर पाहून मूर्ख माणूस होडे बांधायला उद्युक्त व्हावा. बघा म्हणले काय म्हणले, वा 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 काय म्हणले, पाहुणे चालले म्हणले, अख्खा पूर आलाय म्हणले. आता आता पलीकडे जायचं कसं काय? आपल्याला रोडच्या पलीकडे जायचं म्हणले, आपल्याला पलीकडच्या गावात आता कसं काय जायचं म्हणले. म्हणून त्याने काय केलं, जंगलात गेला, लाकडं तोडून आणले आणि होडी बांधायला सुरुवात केली. होडीत बसून झाला कुणाच्या? मृगजळाच्या पाण्यातून जायला त्याला. हा, तसा म्हणले हा जो मिथ्या संसार आहे मूर्खाला भयंकर वाचतो. तसा हा खोटा असणारा संसार, मिथ्या असणारा संसार कसं होतं? त्या जीवाला खरा वागतो, दुःखी होत बसतो. तो रडतो काय, हसतो काय का नाही, मरतो काय, जन्माला काय येतोय कशामुळं? या खोट्या संसारामध्ये. ज्ञानोबांनी सांगून ठेवले हरिपाट्यामध्ये. काय सांगितलंय? सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी रिकामार्ध गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरजार हरिविन. का नाही सांगितलं का नाही? सगळा संसार कसा आहे? लाट काय म्हणले, खोटा आहे. तुकाराम मला सांगते धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून
सर्व मिथ्या हे जाणून शरण रे देवाची. काय सगळे मिथ्या हे समजून घ्या आणि मग देवाला शरण जा तर तुमचं कल्याण होईल. नाही तर ह्याला खरं समजायचं, देवाला खरं समजायचं आणि नंतर तुला ही सुटाना आणि देव मिळाना. अशी गमत होत असते त्या जीवाची. म्हणून ही काय सगळं ही मिथ्या आहे, खोटे, ह्याच्या नादी लागायचंच नाही अजिबात. जसं असतं ना तसं द्यायचं, संबंधाने ते चाललंय ते चलून द्यायचं. सांगा बरं कसा जीव गुतवतो बघा पैशामध्ये. तो जरी नाही गुतायचा म्हणला तरी बाकीचा दुसरा जीव त्याला गुतवतो का नाही. तो त्याला आडवा येतो, तो त्याला काहीतरी म्हणतो, मग म्हणता म्हणता मग ह्यो थोडं एकदा दोनदा सहन करतो, चालतो ह्यो ग बसत नाही, ह्यो पर्यंत म्हणायला जातो, परत सारखं मलाच का असं करतो तो. म्हणजे आला का नाही परत दे भावावर. कुणी आणला? त्याने आणला. का आणला त्याने? तो तर मला आज्ञानच आहे, पण तुला ज्ञान झालं ना, तुला कळतं मग तू ग बस ना. तू का त्याच्या नादी लागला? पण होतंय का तसं? कारण ज्ञानक परिपक्व नाही, अपरिपक्व ज्ञान आहे. म्हणून या लागी दारागृह पुत्र प्राप्ती, तेथ न करावी अति प्रीती, हेच विषयी रायापती कथा कापोती सांगतो. म्हणून यावरून मी असे शिकलो की हे स्त्री पुत्र गृह यांच्या प्राप्तीविषयी अति आसक्ती केव्हाही ठेवू नये. बघा, बायको असन, मुलगा असन का नाही, घर असन, जमीन जुमला असन, पैसा अडका असन, याच्यावर कधीच आसक्ती ठेवायची नाही. म्हणजे का? कारण ती कधी आपलं नसतंच. आणि आपण माझी जमीन आहे, माझं घर आहे, माझं बांगलं आहे का नाही, मीही केलंय, मी कमावलंय. अरे काय कमावलंय? कळलं का खरं आपण कोण आहे ते? मग आतापर्यंत केलेला आपला फार गेला ना व्हायला सगळा, आपण जेवढं बोलत असेल तर का नाही. म्हणून याविषयी अवधूताच्या राजाला एका कपट पक्षाची कथा सांगितली आहे. बघा, मग आता हे सगळं ही काय, हा सगळा संसार, हा सगळा परिवार, हे सगळं नातेवाईक कसे खोटे येतं, कसे मिथ्या येतं हे समजून त्या राजाला सांगण्यासाठी अवधूताने कपट पक्षाची त्यांना कथा सांगितली. ती आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.